स्वबळावर की युतीत लढायचा जिल्हा पातळीवर निर्णय घ्या। बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका न करण्याच्याही सूचना। ठेवू नका, नागरिकांची कामं पूर्ण करा, तरच लोक तुमच्याकडे समस्या विश्वासाने घेऊन येतील। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। 2014 मध्ये अचानक भाजपने युती तोडली। शिवसेना भाजप युती तुटली तेव्हाच भाजपचा शिवसेना तोडायचा डाव होता, उद्धव ठाकरेंचा आरोप। आमदार संग्राम जगताप यांना पक्षाची नोटीस। अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरेंनी बजावली नोटीस। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगतापांचं वक्तव्य भोवलं। नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे, संग्राम जगताप यांच्यावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। जगतापांची वक्तव्य सामाजिक ऐक्याला बाधा आणणारी, सुळेंची प्रतिक्रिया। निलेश घायवळ विरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी। तपासात पुणे पोलिसांना इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनची मदत, तर अतिरिक्त माहिती, ओळख, ठाव ठिकाणा मिळावा यासाठी नोटीस। तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीनचिट नंतर घायवळला पासपोर्ट मिळाला। कोणाचा दबाव होता? निवडणुकीमध्ये घायवळनं कुणाचं काम केलं? फडणवीसांकडून सवाल उपस्थित। न्यायालयीन पद्धतीनं लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू। दादरच्या जैन मंदिरातील मुनींचा इशारा। मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन। दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं राहणार। मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन। कर्मचाऱ्यांची 4000 कोटींची थकीत देणी देण्याची मागणी। कामगार संघटना कृती समितीसह 2 संघटनांकडून आंदोलनाचा इशारा।